राज्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता आणि पुण्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला होता आणि त्याचप्रमाणे गारपीटही होईल असं सांगण्यात आलं होतं आणि पुण्यात पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केलेली आहे। तर अवकाळी पावसाचा फटका यामुळे सगळ्यांनाच बसणार आहे। पुणे शहर आणि परिसरामध्ये सुद्धा अवकाळी पावसाला पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। सोसाट्याचा वारा सुटलेला आहे। या संदर्भात जाणून घेऊया, थेट जाऊया पुण्यामध्ये। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आमच्या सोबत आहेत। तर ज्ञानेश्वर, पुण्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे, अपडेट्स काय? आता पुण्यात आपण जर वातावरण बघितलं तर काही मिनिटांपूर्वी अत्यंत कडक ऊन होतं, पण आत्ता काहीच मिनिटांमध्ये हा जो वातावरणात झालेला बदल आपण पाहतोय, अगदी मुसळधार स्वरूपाचा पाऊस खराडी परिसरामध्ये सध्या सुरू झालेला आहे आणि सोसाट्याचा वारा देखील सुटला। अगदी पुढे काही मीटर अंतरावर असलेल्या ज्या इमारती आहेत त्या देखील या पावसामुळे दिसेनाशा झालेल्या आहेत। अगदी समोरची एक जर इमारत बघितली तर ती दिसते, पण पाठीमागे असलेला जो काही परिसर आहे तो दिसत नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आणि ढगांचा गडगडाट जो आहे तो सुरू झालेला आहे आणि ढग देखील दाटून आलेले आहेत। अचानक हा सगळा वातावरणामध्ये बदल झाला आणि आपण जर समोरच्या बाजूला बघितलं तर या सगळ्या पावसाच्या आणि ढगांच्या या सगळ्या जे ढग दाटून आले त्यात कशा पद्धतीनं वातावरणात बदल झाल्यामुळे धुकं देखील दाटून आलेलं आहे आणि या सगळ्या ज्या इमारती आहेत समोरच्या भागातल्या त्या या सगळ्या पावसात आणि ढगांमध्ये हरवून गेलेल्या आहेत। रस्त्यांवर देखील गर्दी जी आहे ती या अचानक आलेल्या पावसामुळे कमी झाली, कारण नागरिकांची मोठी तारांबळ जी आहे ती उडालेली होती आणि सोसाट्याचा जोरदार वारा देखील आपल्याला या सगळ्या भागामध्ये बघायला मिळतोय आणि मुसळधार पाऊस पुढचे आणखी काही दिवस पडेल अशा पद्धतीचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला आहे। तेव्हा नागरिकांनी देखील पुढचे काही दिवस जर घराबाहेर पडायचं असेल तर खरं म्हणजे उन्हाळा जरी असला तरी छत्री घेऊनच बाहेर पडलं पाहिजे, अशा पद्धतीची परिस्थिती या सगळ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळते। खरं म्हणजे परवाच्या दिवशी गारपीट झालेली होती, पूर्ण पावसाळ्यात कधीही शहरात गारा पडला नाही, पण ज्ञानेश्वर परवा सुद्धा पाऊस पडलेला होता आणि हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाला पुण्यात सुरुवात झाली आहे। बातमी बारामतीतून। बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी गावामध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि सुमारे 15 ते 20 मिनिटं चाललेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला, पण अर्थात या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र शिगेला पोहोचलेली आहे। पिकांचं नुकसान होत आहे। तर साक्री तालुक्यात सुद्धा पुन्हा एकदा गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे, तर पिकं जमीनदोस्त होत चाललेली आहे। गारपीट आणि सोसाट्याचा वारा सुद्धा सुटतो आणि त्यामुळे साक्री तालुक्यामध्ये 3 दिवसात दुसऱ्यांदा गारपीट पडलेली आहे आणि त्यामुळे धुळ्यातील साक्रीमध्ये गारपीट झाल्यानं हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार दुपारी अचानक गारपिटीला सुरुवात झाली आणि या गारपिटीमुळे शेत पिकांचं नुकसान झालं आहे आणि पुन्हा एकदा सुरू असलेल्या गारपिटीमुळे उर्वरित शेत पिकाचं देखील नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। कोल्हापूर शहरात सुद्धा विविध ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गारांचाही पाऊस पडला, तर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं। अनेक ठिकाणी नाले सुद्धा ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे, तर अनेक भागात वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। तर जालन्यातल्या आंबा बागांना मात्र अवकाळी पावसाचा जास्त फटका बसलेला आहे। जालन्यात अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे। आंबा बागांचं मोठं नुकसान झालंय। फळगळची समस्या यामुळे निर्माण झाली आहे आणि शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची हाक सुद्धा आता सुरुवात झाली आहे आणि जामवाडीमध्ये शेतकरी विजय वाडेकर यांनी आपल्या शेतामध्ये तब्बल 1800 आंब्यांची झाडं लागली होती आणि यातून त्यांना सुमारे 10 ते 12 टन उत्पन्नाची अपेक्षा होती, मात्र त्याआधीच पाऊस आला आणि त्याच्यामुळे फळगळ सुद्धा व्हायला लागली आहे। आता त्यांच्या आंबा उत्पादनाचे केवळ 1 ते 2 टन पर्यंतच उत्पादन मर्यादित राहणार आहे।